मस्त अशा वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. कोथिंबीरच्या वड्या जर तुम्ही कधी डाळ घालून आजपर्यंत बनवल्या नसतील तर नक्की बनवा. आणि काय होतं की आपण बाहेर हॉटेलमध्ये खूप फॅन्सी हॉटेलमध्ये जेवतो आणि फॅन्सी पदार्थ खातो, परंतु पारंपरिक पदार्थ बनवण्याची जी काही पद्धत आहे आणि जो प्रत्येक गृहिणीला मिळणारा आनंद आहे आणि त्या पदार्थाची चव ती काही अफलातूनच आहे, नाही का? आपल्याकडे पारंपरिक पदार्थांना अगदी खास महत्त्व आहे. त्यातीलच आज आपण अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी कोथिंबीरची वडी बनवतोय. या वडीमध्ये आपण कोणत्याही प्रकारचं पीठ घालणार नाही आहोत. मला तर ही कोथिंबीर वडी बनवण्याची पद्धत खूपच सोपी वाटते. म्हणूनच मला वाटलं की चला आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करूयात. पटकन सुरुवात करूयात. कोथिंबीर इथे मी ताजी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि 2 ते 3 पाण्याने धुवायची, कारण सध्या पावसाळा असल्यामुळे बऱ्यापैकी माती ह्या पालेभाज्यांना असते. त्यामुळे 2 ते 3 वेळा आपल्याला ही कोथिंबीर धुवून अशी निथळण्यासाठी ठेवायची आहे. त्यानंतर इथे मी 2 तासांपूर्वी इथे चण्याची डाळ आणि मूग डाळ अशी भिजत घालून घेतलेली आहे. समप्रमाण घ्या, काही हरकत नाही. तर चण्याची डाळ आणि मुगाची डाळ ही आपल्याला अशी चांगली हातांनी तुटेल अशाच पद्धतीने भिजत घालून घ्यायची आहे. आणि त्यानंतर याचं संपूर्णपणे पाणी आपल्याला निथळवून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये पाणी ठेवायचं नाही आहे. नाहीतर मग वडी आपली इथे म्हणजे वडीचं जे काही मिश्रण आहे तर ते व्यवस्थित बनणार नाही. त्यामुळे तिथे सर्व पाणी निथळवून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जाडसर अशी पेस्ट याची तयार करून घ्यायची आहे. आजच्या या वड्या तयार करताना आपण कोणत्याही प्रकारचं पीठ यामध्ये वापरलं नाही, म्हणजे चण्याची डाळ आणि मूग डाळ यापासून आहे ना वडी अतिशय खुसखुशीत आणि क्रिस्पी बनायला मदत होते. तुम्ही जर का कधी आजपर्यंत अशा पद्धतीने वड्या बनवल्या नसतील तर जरूर ट्राय करा. मस्त बनून तयार होतात, अगदी झटपट बनतात. तुम्ही इथे पाहू शकताय की असं आपल्याला जाडसर इथे हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकताय, अगदी खूप जास्त बारीक नाही केलं तरी काहीच हरकत नाही आहे. तर संपूर्णपणे आपण इथे हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. आता यामध्ये काही आपल्याला मसाले घालून घ्यायचे. तर त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसूण घेतलेले आहे. तर हिरवी मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे करायचं आहे. घरातील मंडळी कितपत तिखट खात आहेत तर त्याप्रमाणे तुम्ही इथे तिखटाचं प्रमाण घेऊ शकता. त्यानंतर इथेच मी जिरे घालणार आहे, ओवा घालणार आहे. छान बारीक करून घ्या, म्हणजे त्याचा स्वाद आणखीन खुलतो. तयार केलेलं मिरचीचं वाटणसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता इथे या वाटणामध्ये खोबरं जर घातलं ना तरी वड्या आणखीनच खुसखुशीत बनायला मदत होते. नक्की ट्राय करा. कोथिंबीर वडी बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे, कारण या पद्धतीने वड्या ज्या आहेत ना मस्त खुसखुशीत बनतात आणि शिवाय अगदी झटपट बनवून तयार होतात. मोठा 1 चमचा यामध्ये आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत. हळद घालायची 1 ते अर्धा चमचा आणि त्यानंतर मीठही घालून घ्यायचं आहे. कोथिंबीरमधलं अगदी बऱ्यापैकी पाणी इथे निथळून गेलेलं आहे, म्हणजे मस्त कोरडी अशी कोथिंबीर इथे बनवून तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने मी कोथिंबीर कट करून घेते. तुमच्या पद्धतीने तुम्ही कट केले तरी चालेल, म्हणजे पुढच्या बाजूचा जो भाग आहे ना तो पुन्हा आतमध्ये लोटायचा. म्हणजे काय होतं की कोथिंबीर अतिशय बारीक बारीक अशी कट होऊन जाते आणि मागची जी मूठ आहे कोथिंबीरची ती अगदी घट्ट धरून ठेवायची, म्हणजे कोथिंबीर हातातून सुटत नाही. तर ही अगदी सोपी पद्धत आहे कोथिंबीर कट करून घेण्याची. तुम्ही कशी कोथिंबीर कट करून घेता ते मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. तर ही कोथिंबीर कट करून घेतलेली आपण ह्या मिश्रणामध्ये अशी घालून घ्यायची आहे. संपूर्णपणे मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं, मस्त मिसळून घ्यायचं आहे. साधारण डाळींचं जेवढं मिश्रण तयार झालेलं आहे त्याच अंदाजाने इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे. सगळीच काही कोथिंबीर मी वापरली नाही, त्यातली थोडीशी बाजूला काढून ठेवलेली आहे. तर तुम्हीसुद्धा असाच अंदाज घ्यायचा आहे आणि इथे यामध्ये कोथिंबीर अशी ॲड करून घ्यायची. स्टीमरच्या प्लेटला थोडंसं तेलाने ग्रीसिंग करून घेऊयात, म्हणजे हे बॅटर जे आहे मिश्रण कोथिंबीर वडीचं तर ते खाली लागणार नाही. तर अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला वड्या काढून घेता येतील. तर मग असं थोडं तेलाने ग्रीसिंग करून घ्या. कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हे मिश्रण घालून वड्या तयार करून घेऊ शकता. फक्त वड्यांचा खूप जास्त जाड थर लावायचा नाही, थोडासा मीडियम साईजचा लावायचा आहे. अगदी मी दाखवते त्याच पद्धतीने. म्हणजे तुमच्याकडे जर का कुकरचे 2 डबे असतील ना तर तुम्ही 2 डब्यांमध्ये खालीवर असे हे वड्यांचे थर लावून घ्या आणि मस्त असे वडे वाफवून घेऊ शकता कुकरमध्ये. जर का तुम्हाला रोल बनवून सोप्या वाटत असतील वड्या तर तुम्ही रोल बनवूनही ठेवू शकता प्लेटमध्ये. रोल बनवून घ्या किंवा असा चौकोनी आकार देऊन घ्या. चव तर काय अफलातूनच लागते, काय सांगू तुम्हाला. तुमच्या आवडीप्रमाणे शेप देऊन घ्या, काहीच हरकत नाही आहे. तर इथून वरून मी थोडेसे पांढरे तीळ घालत आहे, म्हणजे डेकोरेशनसाठी खूप छान दिसतं. त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे, खूप जास्त फास्ट करायची नाही. मीडियम गॅसच्या फ्लेमवरती 15 ते 20 मिनिटांमध्येच इथे मस्त अशा या वड्या वाफवून तयार झालेल्या आहेत. थोड्याशा थंड करून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला यांना शेप द्यायला खूप सोपं होऊन जातं.
हलक्याशा थंड झाल्यानंतर आपल्याला लगेच सुरीच्या मदतीने हवा तो आकार तुम्ही देऊन घ्या. तुम्हाला जशा बारीक मोठ्या हव्या असतील तर त्या आकारामध्ये तुम्ही वड्या इथे कट करून घेऊ शकता. अजिबात भुगा वगैरे होत नाही वड्यांचा. मस्त अशा अख्ख्याच्या अख्ख्या वड्या इथे निघून तयार होतात. आणि घेतलेलं प्रमाणसुद्धा अतिशय परफेक्ट आहे. मूग डाळ आणि चण्याची डाळ अशी दोन्हीही समप्रमाणामध्ये घ्यायची आहे आणि 2 तास आपल्याला ती डाळ छान भिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये संपूर्णपणे पाणी निथळून ती बारीक करून घ्यायची आहे पेस्ट. तुम्ही बघू शकता इथे किती छान वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. मस्तच टेक्स्चर तर तुम्ही पाहू शकताय काय अप्रतिम असंच आलेलं आहे. लगेच तळूनसुद्धा बघूयात. तर कढईमध्ये गेल्यानंतरसुद्धा यांचा अजिबात भुगा वगैरे झालेला नाही आहे. छान तेल गरम करून घ्यायचं आणि मोठ्या गॅसच्या फ्लेमवरतीच आपल्याला ह्या वड्या क्रिस्पी आणि कुरकुरीत होईस्तोपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. खूप जास्त गडद रंग घ्यायचा नाही. सुरुवातीला लगेचच वड्या उलटून घेण्याची घाई करायची नाही. वरच्या बाजूचा जो काही आलेला फेस आहे तर तो पूर्णपणे जातो काही वेळाने आणि तो पूर्णपणे गेल्यानंतरच अशा पद्धतीने वड्या दोन्ही बाजूनी उलटपलट करून घ्यायच्या आहेत आणि छान अशा मस्त तांबूस रंगावरती आल्यानंतर कढईमधून बाहेर काढून घ्यायच्या आहेत. कोणत्याही प्रकारचे इथे आपण पीठ वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा बाइंडिंग तुम्ही इथे पाहू शकताय. कढईमध्ये गेल्यावर सुद्धा अजिबात भुसभुशीत अशा वड्या होत नाहीत, म्हणजे भुगा होत नाही यांचा. अगदी परफेक्ट मस्त अशा टेक्स्चरच्या इथे वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. अप्रतिम. कोथिंबीरच्या या वड्यांना रंग तर सुंदरच आलेला आहे. तुम्ही जर का आजपर्यंत या पद्धतीने कधी कोथिंबीरच्या वड्या बनवल्या नसतील डाळ भिजत घालून तर नक्की बनवा. कारण बऱ्याच वेळेला काय होतं ना की वड्या तर बनवायच्या असतात पण बेसन पीठ अवेलेबल नसतं, कधी कधी कोथिंबीर अवेलेबल नसते. तर कोथिंबीर जर का आता बाजारामध्ये भरपूर अवेलेबल आहे, कोथिंबीर जर का तुमच्याकडे असेल मस्त ताजी हिरवीगार तर अगदी अशा क्रिस्पी आणि कुरकुरीत वड्या जरूर ट्राय करा. डाळ घालून बनवलेल्या असल्यामुळे अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत ह्या वड्या. तेल अजिबात ॲब्झॉर्ब होत नाही, शोषून घेत नाहीत. अगदी कुरकुरीत आणि मस्त खुसखुशीत अशा या वड्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत. आवाजावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल. चला मग कोथिंबीर वडी कशी झाली ते तुम्हाला मी सांगते. आवाज आणि रंग तर तुम्ही इथे पाहू शकताय. मस्त अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत इथे या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. सॉससोबत किंवा संध्याकाळच्या भुकेला तुम्ही चहासोबतसुद्धा या गरमागरम वड्या तयार करून खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. अशाच छान छान रेसिपीजसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. चला तर पुन्हा भेटूयाच. तोपर्यंत बाय बाय.